आज औरंगाबाद में केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार इन्होंने बीजेपी पक्ष कार्यालय में प्रेस कॉन्फ्रेंस ली। कोविड काल में बीजेपी सरकार द्वारा चलाई गई योजनाओं के बारे में उन्होंने जानकारी दी। उसके बाद शहर के विकास की दृष्टि से एनजीओ, किसान और आशा वर्कर्स, इनसे जुड़ी और अन्य योजनाओं के और प्रकल्पों के बारे में उन्होंने बातचीत करके उनमें जो कमी है और जो सुधार की आवश्यकता है उस पर चर्चा की जाएगी, ऐसी जानकारी दी। इस अवसर पर भाजपा शहर अध्यक्ष शिरीष बोराळकर, केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉक्टर भागवत कराड और अन्य मान्यवर उपस्थित थे। मोदी जी यांनी प्रत्येक भारतीयाला या यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन केलं। ही यात्रा पुढच्या 25 वर्षात भारतामध्ये काय सोयी सुविधा करायच्या आहेत, काय अपेक्षा आहेत, त्यासाठी त्यांच्या काही सूचना असतील याही मागवण्यात आल्या। ही यात्रा आमची प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात पोहोचली। या माध्यमातून आरोग्याच्या सेवा देखील देण्याचं काम असेल, त्याचबरोबर कृषी योजना असतील, शिक्षणाच्या अनेक सगळ्या योजनांच्या बाबतीत एक प्रकारचा जागर करणारी आमची ही विकसित भारत यात्रा झाली। आज आम्हाला हे सांगताना की प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना जी चालू आहे त्याच्यामध्ये 80 कोटी जनतेला राशन देणारा भारत हा एकमेव देश जागतिक पातळीवर आम्ही बघतो। हे करत असतानाच वेगवेगळ्या योजना, मग घरकुल असेल, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 3 कोटींपेक्षा जास्त घरं, 11 कोटींपेक्षा जास्त ठिकाणी जल जीवन मिशन मधून पाण्याची व्यवस्था, पीएम स्वनिधीच्या माध्यमातून जे छोटे व्यावसायिक आहेत ज्यांना अगदी कोविड काळानंतर 10,000 ची सुद्धा मदत आपल्या बांधवांसाठी संकट काळामध्ये उपलब्ध करून देण्यात आली। ती सुद्धा जवळपास 34 लाख लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी ही मदत दिली। त्यामध्येही आमच्या महिला भगिनींना जास्तीत जास्त या योजनांचा फायदा मिळतो आहे। अशा अनेक योजना, मुद्रा योजना असेल, एसएचजी महिला बचत गटाच्या माध्यमातून जे लोनचं लिमिट होतं ते 2014 पूर्वी साधारण 60-70 हजार मिळायचं, आज त्याची मर्यादा वाढवून 10 लाखापर्यंत गेली आणि मागच्या वर्षी ती वाढून 20 लाखापर्यंत एका बचत गटाला ते लोन मिळू शकते। यातनं अनेकशे व्यवसाय करायला महिला भगिनी पुढे आल्या। आज असे अनेक बचत गट, जवळपास 9 कोटींपेक्षा जास्त महिला यामध्ये सहभागी झाल्या। हे याचं सक्सेस आहे आणि ते भविष्यात वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न चालू आहे। याची जागरूकता असेल, असे अनेक उदाहरण मी देईन। मी फार जास्त याच्यावर बोलणार नाही, परंतु आरोग्याच्या सुविधा जेव्हा आम्ही खास करून प्रत्येक जिल्ह्यात गेल्यावर बघत असतो तर तिथला एक प्रस्ताव असतो जो की दरवर्षीचा प्रस्ताव मग प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी केअरसाठी राज्याकडून केंद्र सरकारकडे दिला जातो। त्या माध्यमातून मागच्या वर्षी देखील जवळपास 100 कोटींचं बजेट ची मागणी झालेली आहे। पीआयपीच्या प्रस्तावाच्या माध्यमातून ECRP 1-2 हे आपल्यालाही परिचित आहे की कोविडच्या संकटाच्या नंतर तात्काळ प्रत्येक राज्यांना मदत दिली आणि राज्यामध्ये त्या जिल्ह्यांना ती मदत दिली गेली। त्यामध्ये आपल्या संभाजीनगरला देखील जवळपास 29 कोटींची मदत तात्काळ दिली गेली। मग ते टेस्ट करण्यासाठी असेल, मेडिसिनसाठी असेल, वेगवेगळ्या प्रकारचे औषधांसाठी असेल, त्या दृष्टीने ती मदत दिली। काही स्ट्रक्चर त्याच्यामधनं भविष्यामध्ये उभे करण्यासाठी सुद्धा ती मदत दिली। 15वा वित्त आयोग माझ्याबरोबर कराड साहेब, ते मान्य राज्यमंत्री फायनान्स डिपार्टमेंट, ते तुम्हाला वेळोवेळी माहिती देतच असतील। यावेळेस आरोग्याच्या दृष्टीने आरोग्याचं फक्त बजेट येतं, परंतु असाही निर्णय झाला की फायनान्स डिपार्टमेंटनी सुद्धा त्यांचं वेगळं बजेट आरोग्याच्या कामांना स्ट्रेंथन करण्यासाठी, सक्षमीकरणासाठी दिलं आणि त्या दृष्टीने 15वा वित्त आयोग मधून जवळपास आपल्या जिल्ह्याला 21 कोटी प्राप्त झाले आहेत। त्यामधून उपकेंद्र असेल किंवा PHC सारखी बिल्डिंग असेल, त्या ज्या प्रस्तावित कामं असतील त्या माध्यमातून ती मदत मिळालेली आहे। मला असं वाटतं की पहिल्यांदा असं सरकार आम्ही बघतोय
की ज्यांनी न मागता इतकं मोठं बजेट आपल्याला उपलब्ध करून दिलं. आम्ही प्रत्येक राज्यांबरोबर, प्रत्येक राज्यांच्या मुख्यमंत्री, तिथले आरोग्यमंत्री यांच्या VC द्वारे मीटिंग्स देखील घेतल्या. केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडवियाजी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आणि खर्च करा, तुम्हाला परत नवीन बजेट मदत दिली जाईल अशा पद्धतीचं स्ट्रक्चर वाढवण्याचं काम चालू आहे. आणि त्या माध्यमातून मेडिकल कॉलेजेसची संख्या वाढली आहे. 350 मेडिकल कॉलेजची संख्या आज 700च्या पुढे गेली आहे. 10 वर्षात दुप्पट झाली आहे. त्याबरोबरच आमच्या मेडिकल कॉलेजची संख्या वाढल्यानंतर जे मुलांना जे MBBSचे सीट्स होते त्याचा नक्कीच फायदा झाला. जे सीट्स 2014 पूर्वी साधारणतः 50,000च्या आसपास होते ते वाढून 1 लाखपेक्षा जास्त आज MBBSची सीट वाढत आहे. त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी सुद्धा 34,000 वरून 60,000 ची संख्या वाढवण्यात आली. हा ऍव्हरेज जरी बघितला तरी मात्र सांगता येईल की 10 वर्षात चांगलं एज्युकेशन, क्वालिटी एज्युकेशन आणि त्याचबरोबर सुविधा, ट्रीटमेंटच्या सुविधा देण्यासाठी सरकारने पूर्णपणे प्रयत्न केले. जेव्हा आपण दिल्ली एम्सची एक उदाहरण बघत होतो की दिल्ली एम्स आज पूर्ण भारतामध्ये 22 एम्स उभे राहत आहेत, ज्याच्यामधले 10 एम्स फंक्शनल झाले.